नमस्कार मंडळी. आज आपण आषाढी एकादशी निमित्त मस्त चमचमीत अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी आज आपण शेंगदाण्याची आमटी आणि त्याचबरोबर वरईचा भात, अगदी सुटसुटीत असा वरईचा भात कसं बनवणार आहोत, एक ट्रिक मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर खूप सोपी आणि खूप चविष्ट अशी आजची रेसिपी आहे. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. याच्यात आपल्याला 6 ते 7 असे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. इथे मी 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याला मिक्सरमध्ये आपल्याला असं जाडमोठं असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही खलबत्त्यात सुद्धा याला थोडंसं ठेचून घेऊ शकता. मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. आता हे हिरवी मिरचीचं जे ठेचा आहे एका वाटीत मी काढून घेतलेला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटीभर इतके शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. वाटीभर इतके शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी घरचं बनवलेलं अगदी ताजं दही याच्यात ॲड करणार आहे. आता आपण शेंगदाण्याची आमटी बनवणार आहोत त्याकरता जे दही घेणार आहोत ते थोडंसं आंबट पाहिजे, म्हणजे शेंगदाण्याची जी आमटी आहे त्याला चव खूप भारी येते. तर 4 चमचे आपण जे ह्याच्यात दही ॲड करून घेतलेलं आहे आणि छान अशी मस्त मऊ अशी याच्यात पेस्ट याची बनवून घेतलेली आहे. वाटताना थोडंसं पाणी ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आणि मऊ अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया. आता मी इथे एक कढई घेतलेली आहे. याच्यात एक वाटीभर इतकं वरईचे तांदूळ घेतलेले आहे. हे बघा, याला कोणी भगर म्हणतात, कोणी वरई म्हणतात, कोणी समकचे चावल असे देखील म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा. आता ही ट्रिक म्हणजे आपल्याला हे जे वरईचे तांदूळ आहे, ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. हीच याची सर्वात मोठी आणि उपयोगी अशी टिप आहे. जेव्हा तुम्ही वरईचे तांदूळाला असं भाजून घेता ना, तेव्हा तुमचे जे आपलं भात बनणार आहे, अगदी मस्त सुटसुटीत होणार आहे. तुम्ही बघू शकता भाजण्याआधी वरईचे तांदूळचा कलर हलकासा पिवळसर असतो आणि भाजल्यानंतर थोडंसं हे पांढरासारखं होतं. हे बघा या पद्धतीने. मध्यम आचेवर आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान सतत याला मिक्स करत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं झालेले आहे आणि जे आपले वरईचे तांदूळ आहे छान असे भाजले गेलेले आहे. याला भाजल्याने आपलं जे भात होतं अगदी सुटसुटीत होतो. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतं, की वरईचे तांदूळ खूप चिकट होतात. अगदी पाणी कितीही कमी टाकलं तरी मऊ होत नाही किंवा सुटसुटीत होत नाही असा प्रश्न असतो. तर तुम्ही याला भाजून घेतलं, की ते अगदी सुटसुटीत होतं आणि खायला सुद्धा खूप भारी लागतं. छान असं भाजून घेतलेलं आहे आपण 2 ते 3 मिनिटं तुम्ही बघू शकता. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आमटी बनवून घेणार आहोत. कारण इथे गॅसचा सुद्धा आपण वासव केलेला आहे, म्हणजे ह्याला आपण सेव्ह करून घेतलेला आहे गॅसला. म्हणजे हेच कढईमध्ये गरम कढई आहे. याच्यात आपण 3 ते 4 चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे. एक छोटे चमचे जिरे ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही जर उपवासाला तेल खात नसेल तर तुपाचा वापर केला तरीही चालेल. आता तुम्हाला जितकी हिरवी मिरची हवी असेल, म्हणजे तिखट तुम्हाला हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे हिरवी मिरची ॲड करू शकता. मी इथे अर्धा चमचा इतकी हिरवी मिरची जी आपण ठेचून घेतली होती, मिक्सरमध्ये वाटून घेतली होती, ते ह्याच्यात ॲड करून घेतलेले आहे. अर्धा मिनिटं छान भाजून घ्यायचं जोपर्यंत त्याचे बुडबुडे जात नाहीये तोपर्यंत. त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं आणि दह्याचं मिश्रण मस्त मऊ अशी पेस्ट करून ठेवलेली होती, ते ह्याच्यात ॲड करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात आपण पुन्हा पाणी ॲड करून घेतलेलं आहे. 1-2 वेळा आपण पाणी ॲड करून घेऊया आणि ह्याच्यात ॲड करून घेऊया. म्हणजे जे मिक्सरच्या भांड्याला जे पेस्ट असते ना, अगदी चिकट असते शेंगदाण्याची, तर 1-2 वेळा ह्याच्यात पाणी ॲड करून घ्यायचं आणि ते आपल्याला पुन्हा कढईमध्ये ॲड करून घ्यायचं. आता पाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किती तुम्हाला शेंगदाण्याची आमटी घट्ट हवी आहे किंवा पातळ हवी आहे याप्रमाणे ॲड करू शकता. चवीपुरतं आपण ह्याच्यात मीठ ॲड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता शेंगदाण्याच्या आमटीमध्ये मी अजून एक जिन्नस वापरणार आहे, म्हणजे आपली शेंगदाण्याची आमटीला अजून खूप भारी अशी टेस्ट येणार आहे. त्याकरता मी इथे एक मोठा बटाटा उकळून असं स्मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे कुस्करून घेतलेला आहे. ते याच्यात ॲड करून घ्यायचं. याने आपली आमटीची चव अजून भारी येते आणि भाताबरोबर खायला खूप टेस्टी लागते, म्हणजे आपले वरईचे भाताबरोबर. आता आपण हे 4 ते 5 मिनिटं छान याला उकळून घेऊया, म्हणजे आमटी जितकी उकळते तितकी ते टेस्टला छान लागते. आता जितके आपण वरईचे तांदूळ घेतलेले होते, त्यात 1.5 पट जास्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 1 वाटी जर आपण वरईचे तांदूळ घेतले, तर 2.5 वाटी इतकं आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपण 2.5 वाटी पाणी एका
इथे भांड्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आणि 1 चमचाभर तेल ह्याच्यात ॲड करून घेतलं, की हे दुसरी टिप आहे. भात बनवताना 1 चमचाभर तेल ह्याच्यात ॲड केलं, की आपला भात अजून सुटसुटीत होतं. आता आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, आता आपण याला छान अशी उकळी आली, की लगेचच जे आपण तांदूळ भाजून घेतलेले होते, ते आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा हळू-हळू करत आपण हे जे तांदूळ आहे, वरईचे तांदूळ किंवा भगरीचे तांदूळ याच्यात ॲड करून घ्यायचा. छान पुन्हा एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि डिश याच्यावर झाकून ह्याला 3 ते 4 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. जर गॅसची फ्लेम तुमची लो ठेवल्यानंतर सुद्धा मोठी असेल, तर खाली तुम्ही तव्याचा वापर करा. म्हणजे तवा ठेवा त्यावर तुम्ही हे जे भांडं आहे ते ठेवू शकता. 3 ते 4 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता. पाणी अगदी व्यवस्थित होतं आणि आपलं जे भात आहे ते सुद्धा मस्त सुटसुटीत तिथे बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. मस्त गरमागरम वाफवलेला हे आपलं वरईचं तांदूळचं भात अगदी बनवून तयार झालेलं आहे. बघू शकता मस्त सुटसुटीत झालेलं आहे. कुठेही चिकट झालेला नाहीये किंवा गिचका झालेला नाहीये. आता मी तुम्हाला सर्व्हसुद्धा करून दाखवते तेव्हा तुम्हाला कळेल. अगदी गरम-गरम आहे म्हणून असं दिसतंय. थोडंसं थंड झालं की मस्त असं सुटसुटीत आपला हा वरईचा तांदूळ म्हणजे वरईचा भात बनवून तयार होतं. आता आपण याला झाकण लावून घेऊया आणि एका बाजूला ठेवून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूला 3 ते 4 मिनिटं झालेली आहे. कडेला तुम्ही बघू शकता आपली आमटी छान असं उकळून झालेली आहे म्हणजे मस्त शिजलेली आहे आणि हे उपवासाची आपली शेंगदाण्याची आमटीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर वरती कोथिंबीर ह्याच्या ॲड करून घ्यायचं आणि लगेचच सर्व्ह करून घ्यायचा. तर गरमागरम आपली शेंगदाण्याची आमटी आणि त्याचबरोबर सुटसुटीत असा आपला हा वरईचे तांदूळाचा भात म्हणजे भगरीचा भात बनवून तयार झालेला आहे. मंडळी खायला खूप भारी लागतं आणि आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. इथे तुम्ही बघू शकता जे वरईचे तांदूळ आहे, वरईचं भात आहे, थोडंसं थंड झालेलं आहे, मस्त मोकळा झालेला आहे. तुम्हाला दिसायलाच दिसत असेल की मस्त मोकळा झालेला आहे. त्याबरोबर मी इथे साबुदाण्याचे जे पापड आहे ते तळून घेतलेले आहे. साबुदाण्याचे पापड कसे बनवले याची सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटूया. असे छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.